असं कर ना, तू न सांगता इथून निघून जा. तुझी कपड्यांची पेटी मी बोटीवर आणून देते. हा हो, म्हणजे मग अक्का मला परत घरातच घेणार नाही. अरे हो, ते खरंच आहे. काय करायचं? चित्रा, तू एक काम करणार, राहू दे ना, मी बघतो ना काय करायचं. असं कसं? मी तुला वचन दिलंय तुला मदत करेन म्हणून, मला मदत करायलाच पाहिजे. काय करायचं? हा, तू त्यांना सांग ना, अक्का त्यांना, की मला मुंबई बघायची आहे. सोप्पं. माझं मुंबई बघून झालंय. अय्या, कधी? मला नाही सांगितलंस ते? हे कशी आहे रे मुंबई? मी ऐकलंय तिकडे ना खूप खूप माणसं असतात, ही गर्दी असते, आणि तिकडे तिकडे उंच उंच इमारत आहे. मला की नाही मुंबई बघायची. तू माझी मदत करतेस की माझं डोकं खातेस? मदत काय? पण तू मुंबईवरून परत येशील ना? चित्र, हा प्रश्न तू मला चौथ्यांदा विचारतेस. किती सोपं आहे. तू 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 मोठ्या आईला सांग ना, किती सोपं होतं. शी. आऊला सांगितलं ती आधीच रडायला लागेल. माझं जाणं तर दूर, नाना आणि आऊ म्हणून मला इथे खोलीत कोंडून ठेवतील. सी बाबा, मग कोणाला सांगायचं? मोठ्या आईला नको, ती रडते. अजून तुला कोंडून ठेवते. अक्का दाऊ रडते, सतीश दादा नको, विठू काका काय नको. तू राजाराम काका, अजिंक्य, राजाराम काका, तू राजाराम काकांना सांग, म्हणजे राजाराम काका अक्कादांना सांगतील, आणि मग अक्कादांना कळल्यावर तुझं काम फत्ते. विचार, काका काका का? कारण राजाराम काका वकील आहेत, अक्कादा त्यांचं नक्की ऐकतील. बॅड आयडिया. असं काय करतोस? सांग ना राजा काकांना, सांग ना, ते ऐकतील. कळलं. डॅड को ही पटाना पडेगा. यस. अरे तुम्ही सगळे मला शांत राहायला का सांगताय? राजीनामा, त्या दारुड्या बाब्याने काय सांगितलं ठाऊक आहे? त्या सटवी मनोरमेनं त्याला दारू पाजली आणि त्याला फूस लावली अक्कादांविरुद्ध बोलायला. का? तर सगळ्यांसमोर त्यांचा अपमान व्हावा म्हणून. तुम्हाला माझं वागणं दिसतं ना? आता बघाच. मग आता तू काय करणार आहेस? जाऊन त्या मनोरमाला मारणार आहेस? छे 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 छे, मी अजिबात काही करणार नाही. मी आता गप्प राहणार आहे, गप्प. एक्झॅक्टली, मी तुला हेच सांगणार होतो की आपण आता गप्प राहूया. अरे काय गप्प राहूयात? तुम्ही सगळे माणसं आहात की कोण? दादा, तुझ्या लक्षात असं येत नाहीये की तिला तेच पाहिजे, म्हणजे आपण काहीतरी ऍक्शन घ्यावी, त्यांच्याशी भांडावं, मारामारी करावी, हाच तिचा हेतू आहे ना. आपण नेमकं तेच करायचं नाही, आपण शांत राहायचं, म्हणजे त्या लोकांचा जळफळाट होईल. म्हणजे आपण गप्प राहिलो तरच त्यांचा पराभव होईल, नाही का? कमाल आहे, कमाल. तुमच्या या सगळ्या चाली आहेत ना, माझ्या डोक्यावरून जातात. अरे त्या मनोरमेमुळे इतकं मोठं नाटक घडलं, एवढं रामायण घडलं, आपण गप्प बसलो. तिच्या विचित्र वागण्यामुळे पौर्णिमेला त्रास झाला, तिच्या जीवावर बेतलं, तरी आपण गप्प बसलो. या वाड्याने तिला मानपान नाकारला म्हणून तिने काय केलं? अक्कादांविरुद्ध बोट दाखवलं, तरी आपण गप्प बसलो. आणि तिला शिक्षा काय केली? तर मानपान नाकारला. वा रे शिक्षा. अरे शिक्षा एकदाच अशी केली पाहिजे ना की चूक करणाऱ्याला आयुष्यभर आठवली पाहिजे. करेक्ट. पण त्यासाठी दादा योग्य वेळ यावी लागते. अरे कसली योग्य वेळ? कसली योग्य वेळ? वेळ येण्याची वाट बघत बसायचं? आयुष्यभर तो व्यंक्या आणि ती मनोरमा गागळ्या करत राहणार आणि आपण योग्य वेळ येते येते करत ना हातावर हात ठेवून स्वस्थ बसणार. अरे कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तो वाड्याचा करारीपणा, तो दरारा? ते सगळं संपलं.